भाऊसाहेबांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आज तिसरं पुष्प गुंफण्यासाठी आपण मला बोलावलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब, शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व विश्वस्त मंडळी आणि ज्यांच्यामुळे मी या व्याख्यानमालेला येऊ शकलो ते माझे मित्र महेंद्र मेटे, अशा सगळ्या मंडळींचं मी सुरुवातीला आभार मानतो. आणि महाराष्ट्र धर्म या विषयावरची मांडणी मी करणार आहे. मी एक 15-16 वर्ष मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये काम केलं आहे आणि गेले 13 वर्ष मी मुंबई विद्यापीठामध्ये काम करतो. त्यामुळे बरेचदा कार्यक्रम जेव्हा होतात त्यावेळेला कार्यक्रमांना येणारी माणसं हा माझ्या कार्यकर्ता म्हणून एक औत्सुक्याचा विषय आहे. आता हे जे सभागृह आहे, या सभागृहामध्ये पहिल्या 2-4 रांगांमध्ये मंडळी खूप बसलेली आहेत. तर मी असं गृहीत धरतो की कुठल्याही संस्थेमध्ये साधारणपणे जी बडी मंडळी असतात ती पहिल्या 3-4 रांगांमध्ये असतात. मागे काही जी मंडळी बसली आहेत त्याच्यामध्ये असा माझा अजिबातच समज नाही आहे की लोक माझं नाव ऐकून धावत धावत हे सगळं ऐकायला आलेले आहे. कारण मी काही इंदुरीकर महाराज नाही किंवा मी गौतमी पाटील पण नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं माझ्या करिश्म्यामुळे माणसं येतील, 10-20 येतील, पण कदाचित मागं बसलेल्या माणसांना थोडं घाईचं पण परत जाण्याची शक्यता वाटू शकते. आणि त्यांचा जो रिस्पॉन्स आला आहे तो इतका चांगला आहे की मी अगदी आधीचं काही कोणाच्या मनातलं बोललेलो नसलो तरी हे वाक्य लोकांच्या मनातलं बोललेलो आहे. त्यामुळे माझा प्रयत्न असा आहे की मी महाराष्ट्र धर्माबद्दल जेव्हा तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा ते बोलणं संपेपर्यंत तुमचं महाराष्ट्राबद्दलचं आणि महाराष्ट्र धर्माबद्दलचं जे काही प्रेम आणि आकलन आहे ते हे भाषण सुरू होण्याच्या अगोदर जे होतं त्याच्यापेक्षा एक कणभर तरी वाढलेलं असेल. माझ्या बोलण्यामुळे लोकांचं महाराष्ट्रावरचं प्रेम कमी होईल अशा प्रकारची वेळ मी येऊ देणार नाही. आजचा आपला जो काळ आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, धर्माबद्दल बोलणं सोपं आहे, किंबहुना धर्माबद्दल काहीही बोलणं सोपं आहे, पण महाराष्ट्र धर्माबद्दल बोलणं सोपं नाही. याचं कारण महाराष्ट्र धर्माबद्दल आपण बोललं पाहिजे. महाराष्ट्र धर्म नावाची काहीतरी एक गोष्ट आहे. या गोष्टीचा विचार संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर गेली अनेक वर्ष आपल्याकडे लोकांनी नीटसा केलेला नाही. असा विचार एखादा समाज का करत नाही, किंवा अशा प्रकारचं एखादं व्याख्यान समाजामध्ये आपल्याला का ठेवावं असं वाटतं. आणि एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्र धर्मासारख्या एखाद्या कल्पनेच्या संबंधात चर्चा करणं आपल्याला का गरजेचं वाटतं, या मुद्द्यांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. पण मी अध्यक्षांना असं विचारलं मगाशी की तुमच्या या व्याख्यानमालेमध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे का. तर ते मला असं म्हणले की नॉर्मली नाही, पण जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सुरुवातीला लोकांना सांगा. त्यामुळे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की माझ्या बोलण्यातली 10 मिनिटं कमी करण्याची माझी तयारी आहे. पण हे सगळं प्रवचनासारखं, बाबा महाराज सातारकरांच्या प्रवचनासारखं होता कामा नये. समोरच्या लोकांना जर काही प्रश्न पडत असतील, समोरच्या लोकांना जर काही पटत नसेल, समोरच्या लोकांचं जर काही वेगळं मत असेल तर अग्री टू डिसअग्री या नियमाप्रमाणे आपण समोरच्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, प्रश्न ऐकून घेतले पाहिजे. आणि मला असं वाटतं की या प्रकारची चर्चा प्राध्यापकांमध्ये होणं, एखाद्या शिक्षण संस्थेतल्या लोकांच्यामध्ये होणं यासाठी गरजेचं आहे की 6वा वेतन आयोग आल्यापासून जसजसे प्राध्यापक API ग्रस्त झालेले आहेत तसतसं प्राध्यापकांनी चिकित्सा करायचं बंद केलेलं आहे. आणि प्राध्यापकांनी चिकित्सा बंद करून टाकल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांनी चिकित्सा करणं हे एक महत् पाप झालेलं आहे. त्यामुळे चिकित्सा शून्य अशा महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये आपण जगतो आहोत. आपले पगार वाढले आणि आपली चिकित्सा संपली. या पोकळीमध्ये आजच्या महाराष्ट्राबद्दल आपण का विचार केला पाहिजे. कारण आपण असं मानतो की प्राध्यापकांनी समाजाला शहाणपण द्यायचं असतं, प्राध्यापकांनी शिक्षकांनी समाजाला काहीतरी नवं सांगायचं असतं. त्याची पूर्वअट अशी आहे की नवं सांगण्यासारखं आपल्याकडं काहीतरी असायला पाहिजे.
नवं सांगण्यासारखा काहीतरी विचार आपण मुळात करायला पाहिजे. आणि नवं काहीतरी सांगायचं असेल तर जुनं काय आहे, आणि जुने जाऊ द्या मरणा लागूनी जाळूनी किंवा पुरून टाका, असं जे कवीने म्हटलेलं आहे ते नेमकं कशाबद्दल म्हटलेलं आहे, आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या विचारांना तर लागू नाहीत ना, अशा प्रकारचा प्रश्न शिक्षण संस्थेतल्या माणसांनी करण्याची नितांत गरज आहे. आणि हा एक सेफ स्पेस आहे. या सभागृहाच्या बाहेर तुम्ही रस्त्यावर जाऊन जर बोललात आणि तुम्ही खूपच मोकळेपणाने बोललात तर एकतर तुम्हाला पोलीस धरून नेतील, किंवा समाजामध्ये जे फारच जागरूक लोक आहेत ज्यांना गुंड म्हणण्याची पद्धत आहे, या अशा प्रकारच्या जागरूक लोकांकडनं तुमचा बंदोबस्त होण्याची शक्यता आहे. तर कसा आहे आजचा महाराष्ट्र, याच्यापेक्षा कसा होता आधीचा महाराष्ट्र, अशा पद्धतीनं थोडं आपण पाहूया. सातवाहनाच्या काळापासून आपण महाराष्ट्राच्या बद्दल बोलतो. गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे 12 कोटी जनतेला हर्षवायू होऊन आपला समाज अरबी समुद्रात जाण्याची शक्यता निर्माण झालेली होती. आणि तेव्हा आपल्याला वाटलं होतं की आता दरवर्षी आपल्याला 500 कोटी रुपये मिळतील, आणि हे 500 कोटी रुपये कसे संपवायचे या विचाराने आपल्या सरकारला झोप लागेना. त्याची काळजी केंद्र सरकारला इतकी वाटली की गेल्या वर्षभरात त्यांनी 1 रुपया सुद्धा दिला नाही. तर 1 वर्षामध्ये आपल्याला काय कळलं आहे की आपली भाषा प्रचंड जुनी आहे, पण आपल्या भाषेचं कोणाला काहीच पटलेलं नाहीये. इथे अमरावतीपासून काही किलोमीटरवर रिद्धपूरचं मराठी भाषेचं विद्यापीठ झालंय, आणि बऱ्याच महानुभाव पंथीयांना ते झालं तेव्हा प्रचंड आनंद झाला. मी शासनात OSD म्हणून काम करत होतो, जेव्हा अंबाजोगाईला करायचं का रिद्धपूरला करायचं का आणखी कुठे करायचं याची खूप चर्चा सरकारमध्ये असते. आणि सरकारचं असं आहे की सरकार मेरिट नावाच्या गोष्टीवर ऑपरेट करत नाही. सरकारमधला माणूस असं डोळे बंद करून बोट ठेवतो की हा हे रिद्धपूर का इकडं करूया, हे अंबाजोगाई का इकडं करूया. तर मंत्री साधारणपणे कुठला आहे आणि मंत्र्याला गुडविल कुठं मिळणार आहे. म्हणजे खरं तर मंत्र्यांना रत्नागिरीमध्ये करायला आवडलं असतं, पण रत्नागिरीमध्ये 2500 वर्षापूर्वीचं काही पटकन सापडलं नसल्यामुळे त्यांना इथं रिद्धपूरमध्ये करावं लागलं. आता मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाला, इथं विद्यापीठ पण होते. जाऊन बघा तुम्ही, मेटे सरांच्या कृपेमुळेच एकदा जाऊन ते पाहिलेलं आहे. ते 4 खोल्यांचं विद्यापीठ आहे. 4 खोल्यांचं विद्यापीठ आहे, पागडीवर चालणारं विद्यापीठ आहे. आणि इतर अनेक जी विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांचं एखादं सब सेंटर म्हणावं अशी त्या विद्यापीठाची अवस्था आहे. आणि या भाषेला 2500 वर्षाचा इतिहास आहे, म्हणून आपण आपली पाठ थोपटतो आहोत. इतका आपला समकालीन महाराष्ट्र धर्म हा विचारांनी पोकळ असलेला आहे. तर याचा आपल्याला काही भान आहे का? माझी ओळख करून देताना सांगण्यात आलं की 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये मुंबईत जे आंदोलन झालं, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात झालं, त्या आंदोलनामध्ये कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. तुम्हाला हे आंदोलन घडत असताना मराठी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मराठी भाषेबद्दल केलेलं एक विधान आठवतंय का? तुम्ही मला सांगा. जर ते आठवलं तुम्हाला तर माझ्या विमान प्रवासावर मेट्याने जे पैसे खर्च केले ते मी त्यांना परत देऊन टाकेन. आणि मला खात्री आहे मला द्यावे लागणार नाहीयेत, कारण त्यांनी विधान केलेलंच नाहीये. म्हणजे मराठी भाषेच्या विद्यापीठाच्या कुलगुरूला मराठी भाषा रसातळाला जाण्याचा निर्णय एखादी व्यवस्था घेते तेव्हा तोंडाला लावलेली चिकटपट्टी काढावीशी वाटत नाही. हा आपल्या अभिजनांचा मराठी भाषेवरच्या प्रेमाचा आत्ताचा नवा चेहरा आहे. हे कोण लोक आहेत? हे तेच लोक आहेत जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात सध्या सरकार 5-5 लाख रुपये देऊन संमेलनं करते बघा. हे काय आहे? रमणे फक्त उत्तर पेशवाईमध्ये होते असं नाहीये. उत्तर पेशवाईतल्या रमण्यामुळे दुसरा बाजीराव नुसता बदनाम झाला. रमणे सर्व काळामध्ये आहे. ज्याला जमतं तो रमणे घालतो. या रमण्यांमधून कवींच्या संध्याकाळच्या मटणाची आणि रात्रीच्या दारूची सोय होते आणि त्यांना वाटतं की मराठी भाषेचं सगळं छान चाललेलं आहे. म्हणजे जोपर्यंत मला तोशीच पडत नाही तोपर्यंत मराठी भाषा, मराठी शाळा, महाराष्ट्र, महाराष्ट्र धर्म, मराठी कारण याच्याबद्दल आपण विचार करायचा नाही, अशा एका समाजामध्ये आपण राहतो. सातवाहनाचा उल्लेख मी अगदी सुरुवातीला केला. गाथा सप्तशती पासून
हरिनरक्यांनी आणि रंगनाथ पठाऱ्यांनी त्यांच्या अहवालामध्ये मराठी भाषेचा इतिहास सांगितला. महानुभाव पंथीयांच्या लेखनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मराठीचं जे काही मराठीची एक मुहूर्तमेढ रोवली गेली ती चक्रधरांनी रोवली. एका गुजराती माणसाने मराठी भाषेचं काम केलं. काही वेळेला गुजराती माणसं मराठी लोकांचं भलंही करत असत असा इतिहास काळातला आपला अनुभव आहे. समकाळातला तो वेगळा असू शकेल पण इतिहास काळातला आपला अशा प्रकारचा अनुभव आहे. महानुभावांनी ते काम केलं. ज्ञानेश्वरांनी संस्कृतातलं ज्ञान मराठीत आणलं आणि तुकाराम महाराजांनी जे जे बोलायचं होतं ते लोकांच्या भाषेमध्ये लोकांना सांगितलं. आता हे सगळं जे आहे हे सगळं काय